महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे। एकीकडे ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे पवार कुटुंब ही एकत्र येण्याच्या दिशेने पावलं टाकताना दिसत आहे। काल पुण्यात साखर संघाच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे बैठक घेतली। ही बाब मोठी होती, कारण गेल्या काही महिन्यापासून दोघांमध्ये राजकीय अंतर स्पष्ट दिसत होतं। पण आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानाच्या बैठकीत पुन्हा एकदा शरद पवार, त्यांची सून आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार तसेच युवा चेहरा योगेंद्र पवार एकत्र दिसले। विशेष म्हणजे बैठकीपूर्वी योगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या पाया पडून शुभेच्छा दिल्या आणि बैठकीदरम्यानही दोघे शेजारी बसले। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, केवळ सामाजिक कार्यक्रमापुरते नव्हे तर एका मजबूत संकेताच्या रूपात पवार कुटुंब पुन्हा जवळ येण्याची शक्यता वाढत आहे। काल अजित पवार, आज योगेंद्र पवार म्हणजेच शरद पवार दोन्ही पिढ्यांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे। यामुळे जुन्या कुटुंबाच्या धाग्यांमध्ये नव्याने विण पडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसेच आजच्या घडामोडीत फक्त एका कुटुंबातील हे एक मिलन नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक नवं समीकरण उभं राहत आहे। शरद पवार आणि अजित पवार, सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार यांचं एकत्रित मंचावर येणं यामागे केवळ कौटुंबिक ऐक्य नसून राजकीय पूर्ण जोडीचा संकेत आहे का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। एकीकडे ठाकरे बंधूचं मनोमिलन, दुसरीकडे पवार कुटुंबाचं संभाव्य ऐक्य, हे दोन्ही ट्रेंड महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर घेऊन जात आहे की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।